श्यामची आई. रात्र 39वी. सारी प्रेमाने नांदा. श्यामच्या गोष्टीला सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते आणि त्यांचीच ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करत होती. ती जणू उपजत कशी करावी याचे ज्ञान घेऊनच आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून तुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून आईचे अंग नीट कडक पाण्यानं टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर सुद्धा आणला होता. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावर आईला शौच करायला ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई आणि दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई, नाहीतर त्यात लोणी यायचे. असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यायची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्याचाही रस ती तिला देत होती. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही. मावशी म्हणजे मूर्तिवंत, कळकळ व सेवा. अत्यंत निर्लस व व्यवस्थित. ती मथीसारखी म्याव म्याव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास? आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरिणीचे नाव मथी होते. मथी दुधानीला कधी तोंड लावत नसे. तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारपणामध्ये सुद्धा त्या मांजराचीही चौकशी करीत होती. अक्का तिला भात घातला, परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा तुपाचा भात परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुखी बिचारी, बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई म्हणाली. आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ 4 दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटायला आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने 4 दिवसांची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आले. आई, काय ग ही तुझी दशा? तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई, आम्ही तिकडे खुशाल खात होतो, परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दौंडी कशी पिटली हे सारे सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले. आई म्हणाली, चाललेच आहे बाळांनो. या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय? जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत ते चालवणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर कामच करतोस. तू 5 रुपये पाठवलेस, मला धन्य वाटले. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठवलेस. खरेच मुठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून मला आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम. तुम्ही गुणी निघालात, चांगले झाले. तुम्हाला पैसे मिळत वा न मिळत, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे. या पुरुषोत्तमला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या, परस्परांना विसरू नका. आई जणू निर्वानिरोग करीत होती. आई, मी येतेच राहू का तुझ्याजवळ? राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला? मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई, तुझे पाय, तुझी सेवा यातच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई, तू सांगशील तसे मी करेन. राजीनामा मी लिहून आणला आहे, देऊ का पाठवून? दादा गहीवरून बोलत होता. आई विचार करून हळूच म्हणाली, गजू, सध्या सखूमावशी इथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे ती मुश्किलीने ठेव. त्यांना 5 रुपये पाठवत जा. 2 पाठवलेस तरी चालेल, परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेमध्येच माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही.
जितके माझे भाग्य तितके माझे भाग्य नाही, झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलावून घेईन हा बाळ. दादा परत मुंबईला जायला निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचेच दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृश हात प्रेमाने थपथपलेला हात फिरवला. तो मंगल हात फिरवला. जा बाळ, काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांना कधीही अंतर देऊ नका. आईने संदेश दिला. जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण हेच खरे.